बरेच दिवस झालं उपीट केलं नव्हतं. मग म्हटलं आज नाश्त्याला उपीटच करायचं. तसं रोज काय नाश्ता बनवतच नाही. आज आम्हाला होती सुट्टी म्हणून म्हटलं आज उपीट बनवायचं. कढईमध्ये गरा भाजून घेतला. छान असा गरा भाजून घेतला की मग चांगलं होतं उपीट. गरा भाजून घेतला, कांदा, मिरची आणि थोडं जिरं, थोडी मोहरी टाकून मस्त असं भाजून घेतलं ते. आणि त्यात थोडं पाणी ओतलं. पाण्याला उकळी आल्यावर भाजलेला रवा त्यात टाकला आणि वरनं थोडीशी कोथिंबीर पण टाकली. छान असं उपीट तयार झालं. आता म्हटलं गरम गरम उपीट खाऊन घ्यायचं. अजून स्वयंपाक पण करायचा होता, भांडी पण घासायची होती. भांडी काही जास्त नव्हती. स्वयंपाक करायचा होता. मुलांना सकाळी डब्याला भाजी आणि चपाती करून दिलेली. मग म्हटलं आता आपण दोघंजण नाश्ता करून घेऊया आणि मग उरलेला स्वयंपाक करायचा. जायचं होतं आज, जरा बाहेर काम होतं आमचं म्हणून. नाश्ता करून झाल्यावर चपात्या करून घेतल्या आणि लागलंच आमटीला पण फोडणी दिली. आज काय भाजी केलीच नाही, नुसती आमटी आणि चपाती आणि भात एवढंच केलं. भांडी घासून घेतली, किचन कटा वगैरे पुसून घेतला. कपडे वगैरे झालेलीच माझी सकाळ सकाळी लवकर धुवून. तर बघा आज असा धावपळीचा होता आमचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.